नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं नमो कृष्णमूर्तिं परं ज्ञानमूर्तिं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं भ्रमितान्धजीवस्य खलु दीपस्तम्भं प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रकाशितो मुक्तिमार्गश्च येन प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि प्रज्ञां च दैवीं प्रतिभां नमामि। श्रीकृष्णमूर्तये नमः। प्रश्न एकच असतो, फक्त सोडवायचे मार्ग बदलतात. संतांची सुद्धा जसं मागे सांगितलं तसं काही प्रकृतीभेद आहेत, तसे ते आहेत. त्यांनी चाललेले मार्ग आहेत. त्यांना श्रोत्यांच्याकडून बघून किंवा ऐकणाऱ्याकडं बघून सांगण्याचे भेद आहे. असे भेद आहेत ते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं, आता आपण स्वामींची आरती म्हटली, त्यात काय आलं शेवटी की स्वार्थ अहंता वरून येतं आणि ती का तर हितजपण्याकरिता. आता त्याची स्वार्थ अहंता जावी यात त्याचंच हित आहे. आणि ज्या अर्थाने व्याख्या करून ठेवलेली आहे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जे म्हटलेले आहे ते जगाच्या कल्याण आहे. आपल्याला आत्मकल्याण, खऱ्या अर्थाने आत्मकल्याण सोडून देऊ, पण स्वतःचं हित किंवा स्वतःचं कल्याण हे एक तर कळत नाही आणि साधताही येत नाही अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेला ते कशानं साधेल तर स्वार्थ अहंतावरून येतं. ती जर नाही राहिली तर हे जाईल. दुसरं भक्तमनीचे नश्वर हरता, ते नश्वर त्याच्यातलं आहे, ते भरून राहिलेले आहे पण ते काढून घेतात. त्याला तर सगळं नश्वर आहे, ते सगळं हवं आहे, ते नश्वर आहे असं मानायला तो तयार नाही. त्याला असं वाटते की ते प्रिय. म्हणून श्रेयस प्रेयस सारखे मार्गांचा जो संघर्ष आहे तो तेवढ्यासाठीच आहे की प्रिय तर वाटतंच पण ते हितकारक नसते, असं आहे. त्यामुळे श्रेयस्कर काय आणि प्रिय काय, तर स्वाभाविकपणे मनुष्य श्रेयस्कर आहे काय याच्यापेक्षा प्रिय काय आहे बघतो. खाताना मनुष्य परिणामांचा विचार करीत नाही, आत्ता किती गोड लागते, आत्ता किती आवडते त्याचा विचार करतो ना. मग तेवढंच श्रेयस आणि प्रेयस म्हणजे आहे, त्यापेक्षा फार नाही विचार करीत. जीवनभर जीवनापेक्षा जेवण चालू आहे, हो की नाही. तुम्ही त्या जेवणाबद्दल काय म्हणत नाही, डोळ्याने कानाने सगळीकडून जेवण चालू आहे, अनेक प्रकारांनी इंटेक आहे. मग त्याचा परिणाम म्हणून हे नश्वर तर घेतोच, पण नश्वर आणखीन पक्क होतं. कारण नश्वहा उद्या जे राहत नाही, अन्न उद्या कुठे राहतं, नश्वरच आहे ते. तर त्या अर्थाने सगळंच नश्वर आहे. मग ते आपला अध्याय वगैरे आपल्याला आठवलं असेल. अश्वत्थ तसं ते आहे. अश्वत्थम परावरव्यम, तो जो आहे तो ते तसे आहे. इथे त्यांनी नश्वर हरत आहे भाषेत म्हटलं. आता जे त्याच्या आधी आपण जिसको नाही हे बोल, खरं तर अर्थाच्या विचारात बरंचसं त्यांना काय म्हणायचं ते ह्याच्यात येऊन जातच. तो गुरु ज्ञान क्या करे, तर पिलवली आहे ज्ञानाची.
किंवा निरूपण चालले ज्ञानाचं, त्याला जर त्याचा बोध होत नसेल, तो जागा होत नसेल किंवा प्रत्यक्ष काही करणार नसेल, तर त्याचा त्या अर्थाने काही उपयोग नाही. ज्याचं काम होतं तो ते करून गेला, आता उपयोग करायचा बाकी राहिला. तो तसाच बाकी राहिलेला आहे ज्ञानेश्वरीपासून, नाही का. खूप आद्यशंकराचार्यांपासून काय आणि तिकडे मागं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणणाऱ्यांपासून फार मागं जाईल तिथपर्यंत मागं आहेच ते. तर हे सगळं असं आहे. याचं कारण किंवा हे आपल्याला दिसतं ते घटघट मे ब्रह्मज्योत का प्रकाश हो रहा. आपल्याला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये भगवंत आहे. माझ्यामध्येच भगवंत आहे की नाही याची शंका आहे मुळात. आधी काही ना भगवंत आहेच का नाही शंका आहे. त्यात करून असलाच तर त्याला निवृत्त करूया असं म्हणूया. मग आता आणखीन काय करणार आपण, काही प्रगतीचं काय व्हायचं पुढे. तर या अर्थाने ब्रह्मज्योत का प्रकाश हो रहा. तर तो त्या माझ्या ठिकाणी जेवढा जसा आहे तेवढा तसाच तो त्याच्या ठिकाणी आहे. आता तो कदाचित माझ्या मनाप्रमाणे बोलत असेल, कदाचित माझ्या मनाविरुद्ध बोलत असेल, ते मनाचं उद्योग आहे. ब्रह्माचा त्याचा तो उद्योग नाही. ब्रह्म एकच, त्यात आहे तसं तिथे आहे, जसं त्याच्यात आहे तसं शत्रूत आहे, तसं मित्रात आहे. हे मिटान द्वैत भावातून किंवा या सगळ्याच्या मुळाशी सगळा मनाचा उद्योग आहे. त्यातला असा एक मोठा उद्योग मनाचा, किंवा हे आता शेवटसुद्धा सब जीव जंतू में जिसे नहे नाही दया. सर्व जीव जंतू में कुठलं, आता माणसाला माणूस दया दाखवेल की नाही अशी परिस्थिती आली. आपण बघतो बाहेर काय, आपण रोज वाचतो. 365 दिवस झाले तरी बातम्यातल्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. प्रमाण कमी, कधी जास्त, कधी कमी, कधी जास्त, पण तेच. मग हे आहे, हे काय हिंसेच्या कृती आहेत. तर त्याच्यातली जे आता व्यापून उरलेले आहे, त्याच्यातल्या ज्यानं व्यापून उरलं आहे आणि ज्यामुळे माणसाला खरं त्रास आहे. एका बाजूला माणसाला काय पाहिजे, शांतता पाहिजे म्हणतो, समाधान पाहिजे म्हणतो. मग हे सगळं पाहिजे आहे, तर मग त्याला विरुद्ध असलेल्या गोष्टी मनात ठेवून कसं चालेल. एका ठिकाणी ते कसे राहतील. शांतीही पाहिजे आणि आगही पेटलेली आहे, असं कसं चालेल. मग ते दोन्ही नाही चालत. मग अशा वेळेला जे जे प्रश्न अशा तऱ्हेनं आड येतात, त्यातला एक आहे हा हिंसेचा आहे. हिंसेचा प्रश्न कृष्णमूर्तीने एवढ्या बाजूने हाताळलेला आहे, हे काही 10 मिनटं त्याला पुरणार नाहीत, मला कल्पना आहे. आणि अपेक्षाही नाही त्याची काही. एखाद्याला कुठेतरी त्याचा एखादा फ्लॅश मिळाला तरी खूप आहे. त्यांचं म्हणणं हिंसेच्या अगदी सामान्य पातळीवर, आपण हिंसा म्हणजे आपल्याला काय वाटतं ते हिंसाचार चालले आहेत किंवा तिकडे ते युद्ध चालली आहेत, ते काय माणसं एकमेकांना मारत आहेत काय, तसे लाखो लोक आजपर्यंत त्या युद्धापासून सगळ्या ह्याच्यात गेलीत, की हिंसा नव्हे का. पण आपण त्याला वेगवेगळं स्वरूप दिलेले आहेत. आम्हाला अशा तऱ्हेच्या डिव्हिजन्स, मिटान द्वैत भाव, तो भगवान, त्याला ते काय करणार. त्यांना समाधान द्यायचं आहे, पण ते अद्वैत झाल्याशिवाय येत नाही. आणि मला द्वैत पाहिजे, मग तुला समाधान मिळणार नाही. साध्या वर्षामध्ये सांगायचं झालं तर असं आहे, हो की नाही. तर ते जे द्वैत भाव आहेत, तो कुटुंबात द्वैत भाव आहे, बाहेर द्वैत, मित्रांच्याकडे द्वैत आहे, गट आहेत, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं आहे. तोपर्यंत माणसाला समाधान मिळण्याची शक्यता नाही. बाहेर बघण्याचा काळ आला नाही. ही शेवटी मग आपल्या तात्यासाहेबांनी वगैरे सांगितलं, त्याने स्वतः सांभाळावे, म्हणजे माझ्याकडून द्वैत होऊ नये एवढं बघावं. मग ते सांभाळलं गेलं तर तेवढं होईल. म्हणून त्याने हा व्हायलन्स हा जो आहे सगळा, तो माणसाच्या वृत्तीत आहे, तोपर्यंत तो तिथे असणारच आहे. आणि आपल्याकडून आपण त्रिगुणांच्या भाषेमध्ये बघितलं तर ते तसंच राहणार आहे. मग हे असंच राहणार आहे बाहेर. हे मी अर्धी वाढले आपल्यापुढे कृष्णमूर्तीने म्हणून सांगितलं की तुम्ही जग म्हणजे तुमचंच आरसा आहे, तो तिकडे त्याचंच प्रतिबिंब आहे ते. त्यामुळे इथे असलेलीच हिंसा तिथे दिसते, ती फक्त मोठ्या प्रमाणावर असते. मग ती कत्तल होते, मग ते हे होतं, मग अमुक होतं, होतं आहे सगळं. आपल्याला त्याविषयी सहानुभूती नाही असं नाही, पण ती मुळात हिंसा आपल्या मनामध्ये आहे, हे कोणी बघायला तयार नाही. या अर्थाने ते आत वळून घटघट मी आत बघायला सांगतात की काय परिस्थिती आहे बघा तरी. त्यांचं म्हणणं आहे हिंसा म्हणजे काही तलवार घेऊन गेला आणि ते हे घेऊन गेले आणि बंदुकाने केली वगैरे, ह्या दृश्य स्वरूपाच्या मनुष्याला मारण्याच्या कृती आहेत किंवा काय त्रास देण्याच्या कृती आहेत. प्रत्यक्षात तसं नाही आहे. माझ्या एका कटाक्षाने मला दुसऱ्याला मारता येतं, हिंसा करता येतं. म्हणजे एखाद्या कटाक्षातसुद्धा हिंसा आहे, एखाद्या वाक्यातसुद्धा हिंसा आहे. इतकी जी हिंसा साधी आणि सूक्ष्म आहे, असा म्हणजे साधी आहे असं वाटतं, ती इतकी सूक्ष्म आहे. आणि ती माणसाला जोपर्यंत मनात व्यापून आहे तोपर्यंत त्याला शांतीची शक्यता नाही. आता हे एक नुसत्या पाहण्यात मनुष्य
आपण लहान मुलाला दटावतो. म्हणजे काय होतं, तर धाक दाखवतो. धाक म्हणजे एक प्रकारची हिंसाच आहे. कोणत्याही तऱ्हेचा धाक ही हिंसा आहे. आता ह्याची व्यवहाराशी सांगड घालायची याची आपल्याला कल्पना आहे, पण कृष्णमूर्ती सांगणार तिथूनच सांगणार. आपण ते आपल्या व्यवहाराशी आणून जोडून घ्यायचं आहे. तर धाकानं होईल का प्रेमानं होईल हा प्रश्न सोडवता येईल. तो आपल्यापुरता आहे. कदाचित तीच गोष्ट प्रेमानं सांगितली तर होईल. आपल्याला ती धाकानंच होईल असं वाटतंय. असं केल्याशिवाय होणारच नाही इतक्याही पार पक्क्या समजुती आहेत की मारल्याशिवाय मूल सरळ होणार नाही. मारल्याशिवाय कसं सरळ? आपण आपल्याला इतकं आता मी मला काय आठवत असेल, कोणाला आठवत असेल असं वाटत नाही, पण त्याला काय कमी मारला असेल का? मी म्हणतो शब्दाने मारला असेल, तरी शेवटी तेच ना. शब्दाने मारला असेल काय, ह्याने मारला असेल काय, हाताने मारला असेल काय केलं असेल, तर आपण एकदम शांतीचे पुतळे झालो का? आता त्यांचे एवढे प्रकष्ट करून झाले, तर आम्ही आता त्यांनाच बाजूला ठेवतो. मोठे झाले, आज तुम्ही मारताय हो, पुढे ते मोठे होणारच की. मोठे झाल्यानंतर ते म्हणणार तुम्ही आपलं वेगळं राहिलेलं बरं किंवा आम्ही वेगळं राहतील बरं. म्हणजे काय झालं, पुन्हा द्वैत आम्हाला ठेवायचंच आहे. आणि ते तसंच. आणि त्यामध्ये काय होईल, पुन्हा आपण वर त्याच्यावर मुलामा केवढा आहे ते म्हणजे याच्यावर समर्थनं केवढी आहेत की दोघांचंही त्यामुळे कल्याण होईल. आता दोघांचंही त्यामुळे कल्याण कसं होईल? जर दोनच झालेले आहेत मुळामध्ये, तर त्यांचं कल्याण कसं व्हायचं? हे कसं पडतं का आपल्याला? ते लॉजिकल असतात. ते आम्ही कटूमध्ये तर्कशुद्ध असतात की आम्ही दोन झालो, एकदा बाजूला झालो म्हणजे कल्याण होईल. बाजूला झालं म्हणजे कल्याण नाही होणार, प्रेमानं कल्याण होईल. कल्याण होईल ते समजून घेण्यानं होईल, हे समजू शकतो आपण. हां, समजून घ्यायला वेळ लागेल हे समजू शकतो. माझ्या मनात मतं समजुती घट्ट धरल्या आहेत, त्याच्या विरुद्ध काहीतरी आहे म्हणून हे असं, हे समजू शकते सगळं. तीच प्रवास आहे तो. ती सुरुवात आहे. एखादा सुरुवातीला असेल, एखादा मध्यावर असेल, एखादा त्या स्थितीला पोचला असेल, हे असू शकतं. पण प्रवास कुठल्या दिशेनं आहे? तर प्रवास हा माणसाचा द्वैत मिटवण्याचा. अद्वैत म्हणजे प्रेम. आता प्रेम अद्वैत जिथं आहे तिथं कोणी कोणावर प्रेम करावं एवढं फक्त मला सांग. हाही प्रश्नच आहे. परत अगदी शेवटी पोचलं की हाही प्रश्न संपतो. आता स्वतःवर प्रेम म्हणजे ते भलतंच असतं लोकांचं, ते एक बाजू झाली. मग ते स्वतःला नटवण्यापासून सगळ्यावर प्रेम, मग लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, हे सगळं हिंसेत मोडतं असं त्यांचं म्हणणं आहे. कारण लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, मग दुसऱ्यांना चांगलं म्हणतं त्यावेळेला मग हिंसावर डोका काढते. ते काही तेवढं चांगलं म्हणण्यासारखं आहे का? आणि मला चांगलं नाही म्हटलं म्हणजे ते मात्र चांगलं म्हणण्यासारखं आहे, आणि त्यांना चांगलं म्हणतं तर ते चांगलं म्हणण्यासारखं नाही, असं कसं असेल? म्हणजे बेसिकली ते त्यांनी मूळ प्रश्न जिथे आहेत तिथे बोट ठेवलेलंच आहे. जर हे चांगलं असेल तर तेही चांगलंच असलं पाहिजे. मग चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. मग चांगल्याला म्हणजे जसं मला उदाहरणार्थ, म्हणजे मला कोणी समजा, तर मला जसं चांगलं म्हटलं पाहिजे तसं माझ्यासारख्या दुसऱ्याला सुद्धा त्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे. मग हे इथपासून जे सुरू होतं ते त्या लहान मुलांपासून, स्वतःपासून ते त्या, आणि ते कुठंपर्यंत जातं. आता त्यांचे गुरु थोडे, माझे गुरु पण थोडे आहेत. आता पण ते नाही, त्यांच्या गुरूंपेक्षा माझे गुरु झाले. करत बसा, आपण मुक्कामाला जाणार नाही एवढं नक्की. कारण का शेवटी ही मूलतः ह्या द्वैतभाव आहे, तो तुम्हाला हिंसेकडेच जाईल. दोन झाली तरच हिंसा होऊ शकते. तलवारीनं मारणार कोणाला मारणार? शेवटी कोणीतरी दुसरा असेल तर संरक्षण कुठे? तिथे काही नाहीच आहे दुसरं, तिथं काय संरक्षण असायचं? जिथे तोच मी आहे किंवा मीच तो आहे तिथे संरक्षणाचा प्रश्नच नाही. ते ब्रह्मास्मी वगैरे म्हणायला लागले ते त्यामुळे म्हणायला लागले, अरे तेच आहे खरं आणि तेच तू आहेस. मग आता प्रश्न एवढाच येतो की हे असं तर अनुभवायला येत नाही. आता अनुभवायला येत नाही, मी आपण अभ्यास केला का? अभ्यास केला असेल तर अनुभवायला येईल. एवढं तरी अनुभवायला येईल की माझ्या द्वेषाला, माझ्या त्रासाला जी कारणं आहेत तीच त्याच्या द्वेषाला, त्रासाला कारणं आहेत. तेव्हा हिंसा ही अशा तऱ्हेनं मनामध्ये आहे. तर ती कशी काढता येईल, म्हणजे अहिंसकरित्या जगता येईल का? त्याला ते हिंसेला अहिंसा हे उत्तर नाही, हिंसा समजून नष्ट करणं हे उत्तर आहे. आपल्याला असं वाटतं की मग ते आपल्या अहिंसेचं तत्त्वज्ञान मोठं आहे, पण ते तत्त्वज्ञान आहे. आपल्या दृष्टीनं हिंसा असू नये मनामध्ये. मग आता एका परीनं हे थोडं कळल्यासारखं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मुलाला त्या काय ऐकत नाही म्हणून शिक्षा करतात, त्यावेळेला त्या शिक्षेनंतर पुढे काय मनात उरतं त्यावर ते अवलंबून आहे. त्यांनी बोट ठेवलेले मुद्दे फक्त सांगतो की कशावर बोट ठेवलेलं आहे. तर एक समजा त्यावेळेला काही शिक्षा केली, तिचा हेतू काय आहे? हेतूवरून परीक्षा होते ना. मग हेतू काय आहे? चांगला व्हावं, ठीक. मग असं एकदा केलं, त्यानंतर ते व्यवस्थित झालं, त्यानंतर दुसऱ्यांदा झालं, पण ते भीतीनं झाले, ते ह्यानं नाही झालेलं. मग दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं. मग चौथ्यांदा मग 5व्या वेळेला मारताना तुला आत्तापर्यंत 4 वेळा सांगितलं होतं असं मध्ये एक शिरकाव आहे स्मृतीचा, तो म्हणतो 5वी वेळ आहे, मग 6वी वेळ आहे, असं होत राहतं. आणि मग मनुष्य
त्यात अडकत 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 शिवशिव हिंसेतच राहतो एकापर्यंत. आपल्याला असं वाटतं की असं कुठे आम्ही काय हिंसा वगैरे करतो, आपण खूप हिंसा करतो. त्याच्यासाठी काही प्राणी मारावे लागत नाहीत, त्याच्यासाठी काही नाही. मी जगणंच मूलतः जगणंच हिंसा आहे. ती कशा अर्थाने हे जसं पाहणं म्हटलं, मला सांगा, प्रेमानेही माणसाला पाहता येतं, आनंदानेही पाहता येतं आणि रागाने द्वेषानेही पाहताच येतं, तेच डोळे. पण मागे त्याच्या आत हिंसा असली मनामध्ये की ती व्यक्त होते, राग व्यक्त होतो. तर हे आपण म्हणतो डोळे वटारले. म्हणजे डोळे वटारले म्हणजे काय झालं, खरं सांगायचं तर ती त्यासाठी दिलेलीच नाही मुळामध्ये. असं सारखं वटारत राहिलं तर शेवटी डोळे दुखतील त्यांच्या, नाही का, आपण दुखायला लागते शेवटी. असं काही करू नये, सांगावं सरळ मी रागावले वगैरे म्हणून. पण त्यावेळेला तेवढी शांतता पाहिजे की मला राग येईल. मला राग येईल हे ज्याला आधी कळेल त्याला कशाला राग येईल. आणि की नाही, त्यातही पुन्हा असं आहे, समजा राग येईल आणि असं तू करू नका असं जर म्हटलं, समजा मला राग येईल, तर मनुष्य ते नाही करणार. पुढचं मला राग येईल त्यामुळे तू असं करू नको असं म्हटलं तर त्याचा परिणाम रागावण्यापेक्षा जास्त असतो. कारण तुमच्या मनामध्ये मुळात शांती आहे आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे बरोबर नाही अशा अर्थाने. आता तुमच्या मनासारखं का मनाविरुद्ध असं जर चाललं असेल तर ते नाही मिटणार. ते बरोबर आहे का चूक आहे, कल्याणाचं आहे का अकल्याणाचं आहे, हिताचं का अहिताचं, श्रेयस का प्रेयस, असा प्रश्न असेल तर श्रेयस आहे तेच टिकेल. मग त्याच्या वेळेला हिंसा होणार नाही, आपल्याकडून नाही त्याच्याकडून नाही. थोडं समजून घ्यायला अवघड जातं, मलाही कल्पना आहे. पण त्यांचंच एक उदाहरण म्हणून सांग, समबडी कम्स अँड सेज यू आर ए फूल. ते त्याची भाषा माझी सांगत नाही, ते स्पष्ट असायचे त्या होते. तर त्या वेळेला म्हणले असे किती लोक निघतील, म्हणजे एरवी ते शांतीब्रह्म वगैरे असतात किंवा शांतीचे काय ते अवतार वगैरे किंवा अगदी केवढं शांत आहे मनुष्य असं वाटतं, यू आर ए फूल असं जर म्हटलं, म्हणाले अवघड आहे ते तसं, पण तरीसुद्धा इंग्रजी म्हणून नव्हे पण अर्थ म्हणून, तर ते यू आर ए फूल म्हटल्यानंतर त्या क्षणी अशी प्रतिक्रिया, कोणत्या प्रतिक्रिया येतात, दोनच घेऊ फक्त, म्हणजे आपल्याला वेळ नाही जास्त, तर दोनच घेऊ. हा सांगणारा कोण, त्याला त्यांनी म्हटलं आहे की जर इफ समबडी कम्स अँड सेज यू आर ए फूल, व्हॉट इज अवर रिॲक्शन, यू आर अनदर वन. ते देण्यासारखे असत तर तत्काळ आपण जर शाणे नाही आहोत म्हणजे मूर्ख आहोत असं त्यांनी म्हटलं समजा, तर मूर्ख म्हटलं तू दुसरा आहेस असं म्हणू, ही शक्यता जास्त आहे. का असं होईल की असं तो म्हणतो आहे ह्याच्यात काही तथ्य असेल का, ज्या अर्थी तो म्हणतो आहे त्या अर्थी काहीतरी विचार करण्यासारखं एवढं नक्की तुम्ही म्हणत असाल तर शक्यता आहे, मी विचार करून बघतो. आता ही उंची मानवाची कुठे आहे आणि आपण कुठे जगतो ते कळावं म्हणून फक्त त्याचा उल्लेख करून ठेवला की हे असं आहे की खरोखरच माझ्यामध्ये मूर्खतेची काही लक्षणं असतील. मूर्ख लक्षण समाज वाचवून काढून बघू निदान. एवढं काय झालं पाहिजे कृष्णमध्ये अवघड निर्गुण वगैरे. आता आठवले गंमत आहे म्हणून सांगतो, हे सगळे वाटतात आपल्याला वेगवेगळे, हे इथं बसले ते तिथं बसले, हे शांत बसले ते थेट बोलले, हे काहीच बोलले नाहीत. तर हे जे बसले दोघं आणि हे तर काय इकडं टाळ चिपळ्या नाच आहेत. तर शंकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला माहिती असेल, एक दिवशी त्या धनेश्वरांना ते म्हणाले एक हार घेऊन. त्यांचं काय आपल्याला त्या गोष्टी कळल्या नाही, पण कळून घेण्यासाठी घेणं उपयोगाचं आहे. तर आपण गेले रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसले आणि त्यांना हार आणायला सांगितलं. त्यांना नीट चालतात नाही, कोणी धरून नेल्याशिवाय जाताही येत नसे अष्टावक्र, तर त्या अर्थाने तसे होते ते. तर तिथे ते बसले आणि ते हार घेऊन आले ज्ञानेश्वर. आणि थोड्या वेळाने रेल्वे आली. आता ह्यांना कोणी बाहेर नेलं नाही, सांगितलं नाही, काय आहे माहीत नाही, काहीही संबंध नाही. आणि रेल्वे आली. रेल्वेवर खूप लोक जमलेले होते, त्यार्थी कोणीतरी VIP किंवा काहीतरी कोणतरी येणार असं वाटलं. तर हे एवढे हार घेऊन बसले, काय प्रकारे, ह्यांना पण काही कळलं नाही. आणि थोड्या वेळानं गाडी आली आणि लोकांची आत जाऊन हार घालण्यासाठी गडबड सुरू झाली. तर कळलं की आज जे कृष्णमूर्ती आहेत. पुणे स्टेशनवर कृष्णमूर्ती आत होते. तर ते भराभरा लोक याचे हार द्यायचे, कृष्णमूर्ती हात लावायचे, आपल्या बाजूला ठेवायचे. मग ह्याने सांगितलं त्यांना जरा हार घाला जाऊन. शंकर महाराजांनी सांगितलं. शंकर महाराजांनी सांगितल्यावर त्यांनी तो हार घेऊन गेले ज्ञानेश्वर. ते तिथे गेले, त्यांना हार घाला. जरा थांबा म्हणले, प्लीज वेट. हा हार कोण झाले. हे सगळे सूक्ष्मात एकच आहेत. मग ते म्हणले, त्यांनी ते रेल्वेची खिडकी असते तिथून खूण केली बाहेर. ते त्या प्लॅटफॉर्मवर बसले होते. कृष्णमूर्ती जाग्यावरून उठले तो हार घेऊन आणि बाहेर पडले, प्लॅटफॉर्मवर उतरले, शंकर महाराजांजवळ गेले आणि त्यांना तो हार घातला.
आणि झटकन येऊन जाग्यावर बसले, नमस्कार केला, झटकन येऊन जाग्यावर बसले. आता किती टोकाचे हे आपल्याला व्यक्तिमत्व वाटतात, पण प्रत्यक्षात नंतर या धनेश्वरांचा त्यांचा पण जे होते त्यांचा पण त्यांच्याशी ऋणानुबंध होता. ते त्यांना ओळखत होते कृष्णमूर्तींना. हे तर एवढे म्हणजे बुद्धीच्या साह्याने काय ते सोडवणारे. ते म्हणाले तुम्ही त्यावेळेला हार घातला त्यांना, तर ते इतके पारंपरिक ह्याच्यातले आहेत आणि तरी ते अवलियाही आहेत, म्हणजे नुसते पारंपरिक पंडित अवली आहे, ठीक आहे. तर ते म्हटले आमचं म्हणजे त्या अर्थाने शब्द वापरायचा तर आमचा संप्रदाय निर्गुणाचा असला तरी आमचा उगम एकच आहे. आम्ही शंकराकडचेच म्हटले, मुळात आमचा उगम एकच आहे. आता हे रिअलायझेशन त्यांना आहे. आता ह्याचं त्यांनी भांडवल केलं तर हे शंकराच्या होतं, तसे ते पण म्हणणार मी पण अवतार, मग आपला कार्यक्रम आहे तो त्यांचा त्यातल्याचा कार्यक्रम नाही, ते त्यात पडत नाही. त्यांच्याकडे हे द्वैताचं भाग नाही, हिंसा नाही, त्यामुळे सर्व एकाच ठिकाणाहून आलेले होते. आम्ही आहोत तेथीचे, हे जे आहे ना ते तेथीचेच आहेत ते सगळे. तर त्यामुळं हे आपल्याला जो जेवढा भेद वाटतो तसा त्यांना वाटत नाही. यांनी ज्ञानाच्या मार्गाने मूळ प्रश्नावर बोट ठेवलं, कुणी आचरणाने दाखवून दिलं, कितीतरी प्रकार आहेत. आणि म्हणजे इतका नामघोष करूनही काहींनी ते विचार पेटाळून लावले मनातनं. जर खूप वेळा बाहेर आता हे बघतो आपण, इतकं गलका आणि इतका त्रास आणि इतकं हे ते गोंगाट झाला की आपल्याला हळूहळू ते त्यातच सुदे असं वाटायला लागतं आणि मग शेवटी मनुष्य त्यातच राहायचा प्रयत्न करतो. मग ते जर मनाचं होत असेल तर ते विठ्ठल 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 करून शेवटी तो विठ्ठल विठ्ठलच करेल, हा काही राहणार नाही. मग तो जर मार्ग आहे तर हाही मार्ग आहे, असा काही नाही मार्ग पत्करला. एकूण मूळ प्रश्न सोडवायचा एवढं करे. नश्वर हरता हे जे आहे ते नश्वर काढून टाकायचं आहे. तर ही हिंसा इतकी खोल आहे आणि तिची जाणीवही येणार नाही, आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतकी ती खोल आहे. कशा अर्थाने तर अशी जर प्रतिक्रिया आली, मग अशी चाललं होतं ते युआर फूल म्हटलं तर याच्यावर विचार करायला पाहिजे असं वाटलं पाहिजे. त्या क्षणी काय होते प्रतिक्रिया, ते म्हणले कोणती प्रतिक्रिया, म्हणजे काय होतं असं की ज्यामुळे राग येतो माणसाला. राग अशासाठी येतो की त्याची केवढी तरी एक चांगलेपणाची प्रतिमा आहे त्याच्या मनामध्ये, की मी हे गोळा केले, ते गोळा केले, एवढा माझ्या मागे अनुभव आहे, मी इतका चांगला आहे वगैरे वगैरे. तर ती जी प्रतिमा आहे तिला आघात होतो एकदम. आणि ती प्रतिमा म्हणजे मी असा समज असल्यामुळं मनुष्य रागवतो. नाही तर मनुष्याला रागवण्यासारखं त्या अर्थाने जगामध्ये काही नाही आहे खरं म्हणजे, खरोखरच काही नाही. कसलीही बाबतीत कुणीही काही म्हणू, रागवण्याच्यासारखं काही त्यात नाही. समजावून देण्यासारखं असेल का जे साकाश सांगेल, लगेच ऐकण्याची परिस्थिती नसते, रागवलेल्या माणसाची ऐकण्याची परिस्थिती नसते. असं होतं काही वेळेला, मग थोड्या वेळाने सांगावं लागतं, ठीक आहे थोड्या वेळाने सांगतील, पण त्यांना स्वतःला काही राग येत नाही ना, ते महत्त्वाचं. मग ते राग काय येत नाही तर आत हिंसा नाही आहे कुठेही, मग ती आतून हिंसक प्रवृत्ती नाही. मग त्याचे आपल्यात मुरलेले धागे कुठे कुठे आहेत. स्पर्धा हा एक मुरलेला धागा आहे, मत्सर मुरलेला धागा आहे, हे सगळे आत मुरलेले आहेत सगळे, आणि आपण त्यांना चांगली समजून खतपाणी घालतो. याला आता आपण काय हस्ताक्षराच्या स्पर्धा घेतल्या तर त्याच्यामध्ये कोणाचं चांगलं आहे, कोणाचं बरं आहे, कोणाचं कसं आहे, काय आहे हे निघेल, हे तर आहे. पण त्या हस्ताक्षरांची तुलना आहे, व्यक्तींची नव्हे, हे विसरायला होतं. मग सुधारायचं काय आहे, व्यक्ती आहे ती चांगलीच आहे, प्रश्न फक्त ह्या अक्षराचं आहे तेवढं बघायचं आहे, दुरुस्त करायचं आहे, मूळ ते आहे. मग ते जर आहे तर तेवढंच बघावं ना. पण त्यांच्या अक्षराला चांगलं म्हणाले, त्यांचा नंबर पाहिला, ते ओळखीचे असतील, ते काही नाही आहेत. हे बाकीचं आमचं सगळं ते हे विषय हे सगळ्या गोष्टी ह्या आहेत, मनाच्या हिंसेचाच भाग आहे तो. तर त्यामुळे त्यांनाच पहिला दिला असेल, ह्यांना दुसरा दिला असेल. अक्षराकडे बघ, ते ठरवा, ते उत्कृष्ट असू द्या, तुम्ही उत्कृष्ट आहात, तुम्ही पहिले असाल किंवा नसाल. परदेश बागेतनं म्हणून हा प्रश्न आला. समजा ते सक्तीचे असतील तर घेतला, पण सक्तीचे नसतात तिथं कशाला स्पर्धा करतात. शेजाऱ्याशी किंवा आणि कोणाशी किंवा आणि मित्राशी आणि मैत्रिणीशी काय कारणाने स्पर्धा करा, पण ते स्पर्धा केल्याशिवाय राहत नाही. आतून हिंसेचं हे सगळं म्हणजे भरलेलं आहे, त्यामुळं ते उभं राहतं. त्यामुळं माणसाला असं येता येते, तर मत्सराने असंही येता येते, मत्सर होतो माणसाला. काय आता मत्सर ही आग आहे, हे सगळ्या आगीच आहेत, हे सांभाळण्यात जन्म जातो असं होतं. आणि पुन्हा त्या चांगल्या वाटून मनुष्य शेकोटीला बसावं तसं बसून राहतो. इतक्या सगळ्या गोष्टींच्या साध्या भाषेत सांगतो. मनुष्य ज्या गोष्टी ह्या आता मत्सर आहे, स्पर्धा आहे, असूया आहे, आमका आहे, ही सगळ्या शेकोट्या नाही आहेत, त्या आगी आहेत. त्याच्या उभेला बसण्यासारखं हे नाही आहे, ते उचलून जाळायचे, टाकायची गोष्ट आहे ती. खरं म्हणजे की हे मला वाटू नये, पुन्हा वाटू नये, निदान आत्ता वाटलं ठीक आहे, कदाचित पूर्वसंस्कार असेल किंवा मी बेसावत असेल, ते लिहिलेच आहे. बेसावतपणा हे त्याचं कारण आहे खरं सांगायचं तर. ज्याला पटलेलं आहे त्याला अंमलात आणताना जी अडचण येते तिला बेसावतपणा म्हणायचं. जे पटलेलं आहे ते अंमलात आणताना
ची अडचण आहे ती बेसावतपणा. मग ती बेसावतपणाची अडचण आहे तेवढी जरा दूर करायला पाहिजे, त्यावेळेला मला सावध राहायला पाहिजे. मग असे आपल्या सगळीकडे आता उदाहरणार्थ फार आदर्श गोष्ट आहे. आदर्श गोष्ट असली की माणसाच्या संघर्ष निर्माण झालाच, कारण तो एक आहे आणि तो एक आहे तिथपर्यंत जायचं आहे. देअर इज गॅप, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात तिथे इतकं अंतर आहे की त्या अंतरामुळं संघर्ष निर्माण होतात. मग मला हे होतं आहे, तुम्हीला हे व्हायला कशाला पाहिजे, मला हे होता येईल का, मला ते होता येईल का. तुम्ही आहात तसे फक्त शोधून काढा कसे आहात आणि काय आहात, तर तुमच्या लक्षात येईल की आत एकच आहे सगळं. आपल्याला जे बाहेर दिसते आउटवर्ड मॅनिफेस्टेशन जे आहे ना त्याच्यामध्ये फरक आहे. एखाद्याने एखादा ड्रेस घालावा, एखाद्याने एखाद्या पेहराव करावा, एखाद्याची एखादी बाह्य परिस्थिती असावी, एखाद्याचा बंगला असावा, एखाद्याचं घर असावं, एखाद्याची झोपडी असावी, एवढा फरक आहे. तर हा फरक म्हणजे की माणसातला फरक नव्हे मुळात. म्हणून आपल्याला झोपडीत प्रेम मिळू शकतं. झोपडीत आपुलकी असते. चौकशी होती वार करायची झोपडीत. त्याच्या झोपडीत त्याला पोटाला आहे की नाही माहीत नाही, पण आलेल्याची निदान चौकशी तरी करतो. श्रीमंताच्या दारात कुत्रं बेवेळ, मालकापासून सावध राहा, काय ते ह्याच्यापासून कुत्र्यापासून सावध राहा. तिथंच इकडं नाहीच त्याला पुढं कुठं. इकडं मात्र विनोबांचं आपण मागे बघितलं तसं की त्या बुधनाच्या ह्याच्यात जाताना त्या झोपडीच्या बाहेर ती माणसं झोपलीत आणि झोपडी रिकामी करून दिली. एकच झोपडी, एकच खुली. आता विनोबांना आणि त्याच्याबरोबरच्या त्या कार्यकर्त्याला कुठं झोपायला देणार, त्यामुळे ती सगळी मंडळी बाहेर झोपलीत. म्हणजे इतकं प्रेम तिथे आहे, ही सत्कार्य आहे. मनुष्य मनापासून काहीतरी करतोय, त्यागासाठी करतोय, तर त्यागाच्या माणसाला झोपडीत आसरा आहे, पण बंगल्यात मिळेल याची खात्री नाही. त्याग आहे ना, म्हणजे खरं सांगायचं तर व्हायलन्स कुठून कुठून शिरलेलं आहे त्याच्यातला. तर त्याच्यातसुद्धा मनुष्य ह्याने त्याग केला तर त्यागाच स्पर्धा करायचा प्रयत्न करेल. त्याने देणगी किती देईल, आता त्याने किती दिले असेल, मला किती द्यायचे ते मी ठरवावं असं नाही होत. याने किती दिले, मग त्याच्यापेक्षा आपले जास्त आहेत ना, म्हणजे त्यातसुद्धा स्पर्धा. त्या काय मुळं खोल गेलेली असतात झाडाचे. तसं हे आहे की ह्या चांगल्यातसुद्धा स्पर्धा, मार्गातसुद्धा स्पर्धा, गुरु स्पर्धा, अमक्या काय कशाने खाल्लं त्या सगळ्या स्पर्धेने. म्हणजे ही सगळ्या त्यामुळं होतं काय, आपल्याला जे मूळ साधायचं ते साधत नाही. म्हणजे मूळ काढून टाकायच्याऐवजी बळकट होतं. तेव्हा तसं करू नये. मग हे मुलांपासून, लहान मुलांपासून हे सुरू होतं, ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यापर्यंत लागू आहे. एखाद्या वेळेला वृद्ध मनुष्य आहे आणि त्याला एखाद्याने जर सांगितलं की बाबा काय नातवंड बोलला असेल समजा, आपल्याकडे लहानपणापासून ह्या 80 वर्षाच्या माणसांनी काय 75 वर्षाच्या माणसांनी गोखलेलं असतं, बालादपी सुभाषितम वगैरे सगळं अगदी पाठ. आणि मूल जर चांगला एखादी गोष्ट बोलली तर तुला काय कळतं, मला मी 70 वर्ष, हो बाबा हिंसा आहे मनामध्ये. त्या ज्ञानाचा उपयोग होण्याऐवजी अहंकार झाला आणि ज्ञानाचा खरा अर्थ कळलाच नाही. बघ आणि काय करे, त्याचा उपयोग, त्या ज्ञानाचा उपयोग काय झाला, बालादपी सुभाषितम. मग खरं सांगायचं तर आपण हे गोखलं की लहान मुलं जरी खरं बोलत असेल तर पाया पडण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला सांगा, एका फार मोठ्या लहान मुलाच्या लोक अजूनही पाया पडतात. 16 वर्षाच्या मुलाच्या पायाने पडत, मौरीच्या पायाने पडत, कारण तिथे हे सगळं दृश्य विद्यमान आहे, दिसतंय. तिथे मनुष्य पाया पडतो. पण पुन्हा माऊलीने काय सांगितले, हरिमुखे म्हणा, ते विसरून जातो. ते म्हणतो काय आठवड्यातनं महिन्यातनं एकदा, एकादशीच्या दिवशी किंवा कशाच्या तरी दिवशी तेवढं म्हटलं तरी चालतं. बुधवारी म्हटलं तर बुधवार पांडुरंगाचं, त्या दिवशी ते म्हटलं तरी चालतं. आपल्या काही नाही, आपल्याला प्रेम आहे का त्याचं. मग कधीही जाता येता सुद्धा त्या सभा करताना काय, ऑफिसमध्ये जाताना काय, हरी म्हटलं तर त्याचं काही जाणार आहे का, पण त्याचं प्रेम कुठे लागलं. दुसरा कोणीतरी जर हरी म्हणायला लागलं तर आम्ही पण म्हणतो, आमच्यात पण असतं, हो तुमच्यात पण असतं, असू दे, तुमच्यात पण बैठक आहे, तुमच्यात पण साधना, आमच्यात पण साधना चालते. अहो आमच्यात आणि तुमच्यात साधना कधी साधना एकच गोष्ट असते, ती चालते फक्त. कुठे हा भौतिक विषय आहे, तसं नाही होत. आमच्यात पण साधना चालते, तुमच्यात कसली साधना चालते, तुमच्यात आणि आमच्यात अशी काही नसते. एकच भगवंत आहे, त्याची एकच उपासना असते. आता हे आपल्यासाठी आपण व्यवहाराच्या सोयीसाठी इकडे तिकडे आलो गेलो आहे, पण ते त्यात पुन्हा ते आमचं तुमचं आहे, स्पर्धा आहे, अमुक आहे. तर काय आड येतं, मी आय नो ते म्हटले अनेक गोष्टी आहेत त्या आड येतात. त्यातलं मी स्वतःला ओळखतो, हे आड येतं. आपल्याला असं वाटतं आपण आपल्याला ओळखतो, आपण आपल्याला ओळखत नाही, आपल्या प्रतिमेला ओळखतो. अगदी साधं विचार, समोर जर मनुष्य आला आणि तुम्ही त्याला म्हणाला आय नो यू, एक त्याने विधान विचारपूर्वक सांगितले करायला की मी आपल्याला ओळखतो, हे विधान करणं शक्य आहे काय असं विचारलं.
याच संदर्भात विचारले, त्या हिंसेच्या संदर्भात पुढे चालवून दाखवलेलं आहे. तर मी आपल्याला ओळखतो हे म्हणणं शक्य आहे का? कारण तुम्ही त्याच्याला जे ओळखता ती काल परवा तेरवा 20 10 20 25 काय वर्ष असतील ती, त्याच्या साह्यानं तुम्ही असं म्हणतात की मी त्याला ओळखतो. तो आज सकाळी उठल्यानंतर कदाचित त्या एकदम दुर्जनाचा एकदम सज्जन झालेला असेल, ते तुम्ही ओळखताय का आत्ता? नाही. मग मी ओळखतो हे विधान करणं शक्य आहे काय? हे विधान करण्यापूर्वी आपल्याला मूलतः आधी आपल्याच शांती लागेल, मग त्याचं समजून घेण्याएवढी एवढी शांतता लागेल, आणि मग तो कसा आहे त्याबद्दल कदाचित म्हणता येईल. पण ते आज आणि आत्ता या क्षणी तर तेवढं म्हणता येईल. मग माणसं त्या भूतकाळावर अवलंबून राहतात आणि मग त्याच्यामुळं कुठेतरी प्रकटत जातात आणि मग भगवंत दूर जातो. तर त्याचे मूळ काय? तर हे आय नो ते आढळतं. म्हणजे ती मतं ही सुद्धा हिंसाच. मत बाळगणं किंवा ठाम असणं, ठामपणा ही हिंसा आहे. आपल्याला कल्पना नव्हती या गोष्टींची. माणसांना ठामपणा ही हिंसा आहे याची कल्पना येते असं मला काय वाटत नाही. विचार करायला पाहिजे. वाटत येईल कदाचित, कल्पना लक्षात आली तर येईल की ठाम असायचं काय कारण नाही. ती काय हे नाही, म्हणजे व्यवहारातली गोष्ट नाही, आपल्याला स्वतःशी ओळखण्याशी संबंध आहे. तर त्या अर्थाने त्याच्यावर ठाम नाही. चुकत असेल समजून घ्यावं लागेल किंवा आत्ता काय परिस्थिती यात बघावं लागेल. ही खरी नम्र उत्तरं ती आहेत. तर नम्र व्हायला नम्र व्हावे सरावाभोवता त्याने कोंडिले आनंदा. आता हे कसं बरोबर आहे? म्हणजे त्यांनी बरोबर वेगळ्या भाषेत हेच परत सांगितले. नम्र व्हायला काय आडायचं? मला कळतं आहे, मला कळत नाही हे खरं कळायला पाहिजे. ते कळलं तर मनुष्याला सगळ्या जगातलं कळेल. मला कळत नाही एवढं त्याला माहीत आहे. ते त्याला माहीत असेल तर ते जमेल. पण मला कळते हे आलं आय नो की आलं आड सगळं. म्हणजे असे आपल्याला येणारे अनेक, आणि हे जे म्हणतं ना प्रतिमा, तशी ती इमोशनल असते. ते आड येतं ज्या वेळेला हे असं कोणीतरी म्हणतं त्यावेळेला आड येतं. तर आय मे बी, कदाचित यू आर ए फूल, ठीक आहे, आय मे बी ए फूल असं शक्यता आहे. तर मला बघितलं पाहिजे की आत नक्की काय आहे. तर नक्की खरोखरच त्यात काय गडबड असेल तर ती मला दुरुस्त करावी लागेल. त्यावरती तुम्हाला तसं वाटतं त्या अर्थी काहीतरी असेल तर, आणि जर काही असेल तर त्यामुळे मी विजय मिळवीन, ते सुद्धा मी दूर करीन. परत आहे, परत अहंकार आहे, तोही तोच. मी विजय मिळवीन असं नाही, मी शोधेन, पाहीन, सावध राहीन, लक्ष ठेवीन. ही उत्तरं आहेत. खरं सांगायचं आता ही उत्तरंसुद्धा देण्याची आणि पटकारण्याची नाहीत, ही यावी लागतात आतून. फक्त काय यावं लागतं हे माहीत असलं तर हे होईल. मग आपल्याला आता विचार करा क्षणभर की त्या मगाच्या त्या सगळ्या भूतकाळाबद्दल जर मध्ये मला त्याचा अडथळा कुठला नसेल तर मला आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. नसेल तर सगळा भूतकाळ मागे उभा राहणार आणि मी समजून घ्यायला जाणार. ते आपल्याला मध्ये पडदा धरल्यासारखं आहे, काही दिसणार नाही. आणि आपल्याला मात्र वाटणार की आपल्याला दिसतं आहे. मग ते संघर्ष उत्पन्न करतं, कारण वस्तुस्थितीशी ते विरोधात असतं. वस्तुस्थिती कशी असते त्याबद्दल आपण सावध नसतो. या सगळ्यामुळं हे सगळ्या अडचणी आहेत. तर एवढं तरी बघावं की आपण अशा तऱ्हेनं कुठल्याही प्रकारे आपल्याकडून काही हिंसा होत नाही ना. माणसांनी हे दोन प्रश्न थोडे गमतीचे असले तरी सुद्धा विचारले आणि बरोबर आहे, ते प्रॅक्टिकल आहेत तसे विचारले तर, की समजा मी अहिंसक तुम्ही म्हणता त्या अर्थाने, बाहेर तर हिंसा थांबणार नाही. थोडक्यात घेतो, बाहेर तर हिंसा जग हिंसक राहणार आणि मला तर अहिंसक व्हायचे, त्याचा अर्थ मला कळलेला आहे. मनामध्ये कशाही तऱ्हेची हिंसा नाही, हिंसक प्रवृत्ती नाही, व्हायलन्स नाही. असं जर झालं तर भगवंताला पूर्ण वावरायला मोकळीक आहे मात्र. कारण भगवंत हिंसक नाही आहे त्या अर्थाने, तो प्रेमळच आहे. त्यामुळे त्याचं सगळ्याच जीवांच्यावर प्रेम आहे. मग त्या अर्थाने तो आपल्या मनात नांदायला हवा असला तर हिंसा नांदा कामा नये. ती हिंसेचं जो म्हणून मूळ असेल, जे आपल्याला सापडेल आणि लक्षात येईल की अरे हे हिंसेकडे जातं, तर तिथं आपण आवर्त घेऊ. तर ते जे आहे ते हिंसेकडचं जाणारं बाजूला करता आलं तर. आता व्यवहारात दोन अडचणी आहेत. एक दोन अडचणी विचारलेल्या त्यांना त्याच्यातल्या आपल्यासमोर ठेवतो आहे फक्त हे, की हे बरोबर आहे, हे सगळं असं झालं, मी अगदी अहिंसक झालो, म्हणजे खरं सांगायचं तर मला अहिंसक व्हायला खूप वेळ लागला नाही, हे सांगतो मी त्या अर्थाने. इवन इफ ही डझंट अलाव टाईम, त्यांनी जरी दिला नसला तरीसुद्धा मला तो लागणार आहे. मला हे समजून घ्यायलाच मुळात आधी लागणार, कारण मला कुठं पहिलीपासून आजपर्यंत कधीही गेलेलं नाही. मला स्पर्धेला उतरवायचे आहेत सगळ्यांना. उलट
ती त्यात कशी येणार हे बघायचं आहे, त्यात ती पहिली येते का नाही हे बघायचं आहे, दुसरी आली तर तक्रार करायची आहे, पहिली आली तर तक्रार नाही करायची, दुसरी आली तर करायची आहे, तिसरी आली तर करायची, असलं माझा खेळ आहे माझ्याशी, दुसरं काही नाही. तर त्यामुळे आणि तो माझ्या मागेही करत आले आणि पुढेही करत राहणारा जर मी नाही सावध झालो तर मग भगवंत वगैरे काय सापडत नाही काही नाही. तर हे का होत नाही त्याची कारणं आपल्याला कळली, आपण हिंसक झालो, बाहेर जग असं आहे तसं आहे ते करतो हिंसा. तर अशा परिस्थितीत मी जर समजा पूर्ण अहिंसक आहे तर मला सांगा ह्याच्यापेक्षा महात्मा आणि काही वेगळा असतो का? जो अहिंसक आहे मनाने आतून तोच महात्मा आहे. तर आता त्या महात्म्यानं त्याने प्रश्न असा आहे की असं जर समजा मी झालो तर मला काय काम उरेल? माणसांना काय काम उरेल हे सुद्धा भविष्यकाळाचा प्रश्न झाला. एकदा भूतकाळ अडचणीचं आहे, आता भविष्यकाळ अडचणीचं आहे. ते म्हणले काय आहे तुम्ही जे जगता आहात ती शिकवणच आहे, त्यामुळे तुम्ही शिकवण देऊ शकता, तुम्हाला काम उरतं. शिकवण दुसऱ्याला उपदेश नव्हे, त्यात फरक आहे. ते शिकवण आहे ते, आणि शिकवण ही नेहमी तुमच्या जगण्यातूनच मिळते. मग त्या जगण्यातून त्यांना शिकवण मिळेल. पण शिकवण मिळण्याची अट आहे म्हणले काही अपेक्षा असता का म्हणे मात्र त्यात पुन्हा ती सिरियल आणि पुन्हा तुम्हाला अहिंसक बनवेल की मानधनाचा प्रश्न येणार परत. त्या भानगडीत काही पडू नका, कसलीही अपेक्षा ते मानिने धने कशाचीच नाही, कसलीच अपेक्षा नाही. असं जर तुम्हाला जगता येत असेल तर तुमच्यापासून मिळणारी प्रेरणा पुरेशी आहे आणि जगामध्ये आणखीन एक चांगलं सात्विक ऊर्जेचं ठिकाण राहतं ते. तर तसं तुम्ही राहा, त्याची काही अडचण नाही. दुसरं हे जसं हे पण एकदा विचारलेलं ना की शेजारी हिंसक मिळाला तर आता शेजारी कशाला जायला पाहिजे, घरात हिंसक मिळाला माणूस तर असा तो प्रश्न आहे. खरं म्हणजे तर ते जर हिंसक असतील, त्यांची प्रवृत्ती तशी असेल. आता मी काही बोलण्याची पाहण्याची अमक्याची तमक्याची इथपासून सुरू केली ती अगदी स्पर्धा याच्यापर्यंत अगदी अध्यात्मापर्यंत कुठेही हिंसक नाही आहे असं समजा कल्पना करा, असं काही नाही आहे. तर मग असं नाही आहे आणि शेजारी मात्र हिंसक आहे तर काय करा? ते म्हणले त्या अर्थाने म्हणजे तुम्ही अजून खरे अहिंसक बनलेलेच नाही आहे त्याचा अर्थ आहे. कारण विश्वाची व्यवस्था अशी आहे त्याच्यात भगवंत राहतो, तो अहिंसक आहे. त्यामुळे जो अहिंसक आहे त्याच्या ठिकाणी भगवंत असतो आणि त्याच्या ठिकाणी हिंसक येऊच शकत नाही. तेव्हा हिंसक शेजार देण्याची व्यवस्था नाही. तुम्ही अजून अहिंसक नाही आहे हे सांगा. तुम्ही जर अहिंसक असाल तर बाजूला शेजार हिंसक असणार नाही, तो तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही अजून शोधून बघा अजून काही राहिलं आहे का की ज्याच्यामुळे तो शेजारी वाटावा, हिंसक वाटावा. तसं घरातल्या घरात सुद्धा माणसात दुरावा असलाच तर काय ते दोन ध्रुवावर दोघे आपण वगैरे नाही का काय म्हणतात ते, तसलं काहीतरी असू शकतं की ती केवढी हिंसा आहे. मग तिथलं कसला शेजाराचा आता काय तो कोणाची तक्रार करणार, काय उपयोग नाही. म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या मनातून अजून ती गेलेलं नाही. ठीक आहे, तर ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला हा प्रश्न वाटेल. ज्या क्षणी तुमच्या मनातनं ते गेलेलं असेल त्यावेळेला जसं ह्या प्राण्यांचा आता हे रमण हे सगळे प्रात्यक्षिक आहेत बरं का. म्हणजे काय आता जिथे हिंसावृत्तीचा लोभ झाला त्या ठिकाणी हा वाघ बसावा याचं कारण तेच आहे, सिंह बसावे त्याचं कारण ते आहे. विश्वनाथ महाराजांचं भजन ऐकायला ह्यांनी यावं, सगळ्या ह्या प्राण्यांनी वगैरे जमावून समोर बसावं, हे वृत्तीतली हिंसा निघून गेल्याचा परिणाम आहे, तो हिंसक असल्याचा परिणाम आहे. त्यामुळे त्यांना भीती नाही. टिळकांच्याकडे त्या चिमण्यानं तांदूळ घालत ते आपल्याला माहिती असेल, ते तांदूळ घालत आणि चिमण्या टिपायला येऊन बसत. त्यांच्या ते अखंड त्या अभ्यासात असत. रसी हा एक भाग झाला पण त्यांच्यासमोर प्रचंड अभ्यास होता. ती असंख्य म्हणजे भाषांचे अभ्यास होता त्यांचे अखंड चालू असत. तर त्याच्यात ह्या चिमण्या ज्या बसत त्यांना तांदूळ घालत त्या आजूबाजूला येऊन टोकटोक करत सगळीकडे बसले असत. नुसता तांदूळ घालून चिमणी येत नाही, चिमणी येते पण ती थांबत नाही. तर तिथे तांदूळ नसले तरी चिमण्या येतच असत. म्हणजे थोड्या वेळानं मिळणार आहेत म्हणून नव्हे, वदनी कवळ येता वगैरे त्याच्या आधी बसले तसं नव्हे. देतात त्या नुसत्यासुद्धा येऊन बसत आणि नुसत्या येऊन बसत त्या उड्या मारून त्यांच्या खांद्यावर बस, डोक्यावर बस, इकडे बस तिकडे बस. हे चित्र काय आहे हे पाहण्याने लिहून ठेवलं की आम्हाला आश्चर्य वाटेल की कसं काय ह्या प्राण्यांना काही वाटत नसेल. चिमणी म्हणजे आणि बाहेरचं वर्णन परिस्थिती अशी की मोठीच चिमणी धरून मारत लोक बाहेर, तुरुंगाच्या बाहेर इतकी हिंसा असायची. तर त्यांच्या मात्र तिथे येऊन बसायचे आणि ते त्याची सवय त्या बाकीच्या कल्चरला असल्यामुळं आलेल्या जेलांनी सुद्धा विचारलं होतं की हे काय आहे. म्हणजे त्यांनी ते तिथून दरवाजातून बघितलं, ह्यांच्या भोवती चिमण्या त्या खांद्यावर चिमण्या, ह्यांचं आपलं लिखाण चाललं आहे, अभ्यास चाललं आहे, वाचत आहेत, ते गर्क आहेत, आपण आल्याचं बाण नाही त्यांना. तर त्यांनी मग
शांततेचा भंग केल्याशिवाय चिमणी उडणार नाही ना मुळात. ते शांत आहेत, तीही शांत आहे अंतःकरणाने, दोन्ही अहिंसक आहेत म्हणून ते एकत्र नांदतायत. तर त्यावेळेला पुढे येऊन त्यांनी विचारलं हे कसं शक्य आहे. तर ते म्हणाले आम्ही त्यांची हिंसा नाही करत, उलटा आम्ही त्यांना दाणे घालतो. त्यांची कुठली हिंसा करीत नाही, त्यांना त्रास देत नाही, त्यांना उलटा आम्ही दाणे घालतो आहे. तर ते येऊन बसतात. तर म्हणाले तुम्ही आठवून बघा, कारण या जलनी बाहेर त्या पक्षाला धरून त्याची पिसव पडली होती चिमण्यांची. तर ते त्यांना आठवलं एकदम क्षणभर. तर गप्प बसले. म्हटले ठीक आहे महाराज मी येतो. त्यांना महाराज म्हटले महाराज मी येतो म्हटले. हे इथंच शक्य आहे बघतोय मी. हे ही जी समजूत आहे ती सुद्धा पुन्हा आपलं मत आणि आग्रहच आहे. हे इथंच शक्य आहे. इथंच शक्य नाही, कुठेही शक्य आहे. ते तिथं असले म्हणजे ते काय तुरुंगात शक्य आहे म्हणून काय तुरुंगात जाऊन बसून ते करून दाखवायचं आहे का? तसला कार्यक्रम नाही येतो. तो कुठेही असले तरी तसाच आहे, कारण त्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि त्यांच्या मनात त्यांच्याविषयीच्या हिंसेचा भाव नाही. तर त्या अर्थाने हिंसा जीवनातून गेली. आता हे खूप मोठं झालं आणि त्यांचं म्हणणं झालं, थोडक्यात सांगितलं. पण विचार उरलेला करायला हरकत नाही. आपण विचार करून बघावं की आपल्या घरामध्ये आपण अहिंसक आहोत काय, एवढा विचार केला तर. आणि दुसऱ्या बाजूनं हिंसेनं आज किती प्रश्न निर्माण झालेले आहेत ते घरातच आहेत. घरापासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे हिंसेचे प्रश्न आहेत. कोण कोणाचं ऐकायला तयार नाही, कोण कोणाचं मत घ्यायला तयार नाही, दुराग्रह सोडायला तयार नाही, अट्ट सोडायला तयार नाही, हे नाही. मग हे सगळं हिंसेकडेच जातं. शेवटी काय होणार? वाचिकी हिंसा होईल, कशाने दृष्टीने हिंसा होईल, शेवटी तेही आवरलं नाही म्हणजे माणूस दूर जाईल, काही होईल. हे सगळं होईल म्हणजे काय होईल? हिंसा होईल. आणि शेवटी हिंसेचं रूपांतर काय होणार? कशात होणार? शेवटी विनाशात आहे. कुठल्याही हिंसेनं कधी निर्मिती झाली आहे का? आपण क्षणभर आठवून मग हिंसेनं निर्मिती नाही झाली, प्रेमानं निर्मिती झाली. हिंसेनं निर्मिती नाही, विनाश झालेला आहे हिंसेने. तर त्यावेळेला त्या कशाचाही आपला स्वतःचा काय, आपल्या त्या काय ज्ञानाचा काय, कशाचा काय, किंवा काही एकूणच सगळ्याचा विनाश होईल. आणि सगळ्यात शेवटचा अंतिम विनाश आपल्या दृष्टीनं काय राहील? मी गेलो याच्यापेक्षा आणखीन काय विनाश असेल? मी स्वतः माझं काम करू न शकता, ज्यासाठी जन्माला आलो ते काम न करू शकता मला जावं लागणं यापेक्षा मोठी हानी नाही. शेवटी ती हानी होईल. तर हे होऊ नये म्हणून आपण हिंसेच्या प्रश्नावर विचार करावा. त्यातला एक प्रश्न होता तो वेगळ्याच स्वरूपाचा आहे आणि हेच सगळे घटक मनामध्ये असतात. आणि आपल्याला विचार केला की लक्षात येतं खरं हे आहे. आपण तुलना करतो आहे, आपण स्पर्धा करतो आहे, आपल्या मनामध्ये वेगळेपणा आहे. हे सगळं असलं की हिंसा येणार, उघाणी आलेली येते. तर ती त्याच्यामुळे येते. आपल्याला आपल्यापुरतं काम करता येणं शक्य आहे का? शेवटी माझं ध्येय काही देशप्राप्ती काय, आणखी जगाची प्राप्ती काय, मंगळाची ध्रुवाची प्राप्ती हे नाही आहे. माझं ध्येय माझी आत्मप्राप्ती ही ध्येय आहे. समाधान म्हणजे आत्मप्राप्ती आहे, ते माझं ध्येय आहे. तर त्याच्या आड येते ना, बाजूला ठेवून दिलं. त्यासाठी मला त्याची गरज आहे आणि ती गरज जाणवली तर मग मनुष्य ते करायला लागू शकेल. आणि एक अहिंसक, खऱ्या अर्थाने एक अहिंसक असलेला मनुष्य, नॉन व्हायलंट, अगदी टोटली काय त्याच्यामध्ये हिंसेचा भाग नाही, असा मनुष्य जे कार्य करू शकतो ते हिंसक मनुष्यसुद्धा कधी करू शकणार नाही. हे तितकंच खरं आहे. याचं कार्य सावकाश राहील, हळूहळू पोचेल. पण हिंसेच्या कामाने तर ह्याचं कार्य होणारच नाही. जगाला उपयोगी पडणारं कार्य, मला सांगा काय एवढ्या हिंसा केल्या त्या हिटलरनी, काय कार्य केलं? एवढेच जगणाऱ्यांनी काय कार्य केलं? शेवटी या भूमीची भूमी, पुढे काय? पुढे काहीच नाही त्यातून. उलटे हे बॉम्ब टाकले, लाखो माणसं त्याला बळी पडली, जीवांचे हे गेले, बळी गेले. जिथून सुरू झालं तिथं मुळात हिंसाच होती ना मनामध्ये, तिथं मुळात स्पर्धाच होती ना, जिंकायचंच होतं ना. जिंकायचं म्हटलं की हिंसा आली. मग जिंकायचंच नाही, ज्याची स्पर्धाच नाही कोणाशी, त्याच्याबरोबर कोणाला स्पर्धा करता येत नाही, हे लक्षात ठेवा. मग हिंसा आपोआप राहते. सद्गुरुनाथ महाराज की जय.